नमस्कार. आज आपण एका अशा शहराबद्दल बोलणार आहोत जे एकेकाळी 21व्या शतकातील शहर म्हणून ओळखलं जायचं. एक नियोजनबद्ध आधुनिक शहर, नवी मुंबई. अगदी. पण आज याच नियोजनबद्ध शहरात परिस्थिती इतकी गंभीर झालीये की अनेक भागांमध्ये लोक अक्षरशः पाण्यासाठी वणवण करत आहेत. हो, आणि हाच तर मोठा विरोधाभास आहे की नाही. एका बाजूला चकचकीत इमारती, रुंद रस्ते, आणि दुसरीकडे टँकरनी पाणी विकत घेणारे नागरिक. बरोबर. आपल्याकडे आज काही वृत्तपत्र, अहवाल आणि प्रशासकीय योजनांची माहिती आहे. आपण प्रयत्न करूया की या समस्येच्या मुळाशी जाता येत आहे का. हो, म्हणजे ही फक्त पाण्याची टंचाई आहे की यामागे पाणी चोरी, प्रशासकीय दिरंगाई आणि अनियंत्रित विकासाचं एक मोठं जाळं आहे. नक्कीच. तर आज आपला उद्देश स्पष्ट आहे. या स्रोतांच्या मदतीने नवी मुंबईच्या पाण्याच्या समस्येचं संपूर्ण चित्र आपण समजून घेणार आहोत. नागरिकांना काय सोसावं लागतंय, यावर राजकारण काय होतंय, टँकर माफिया नावाचा प्रकार नक्की काय आहे, आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? चला तर मग या सगळ्याची सविस्तर उकल करूया. चला मग सुरुवात करूया थेट नागरिकांपासून, म्हणजे ज्यांना या समस्येचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. हो, अगदी. त्यांच्यापासून. आपल्याकडे न्यूज बँडचा एक रिपोर्ट आहे जो सांगतो की खारघर आणि तळोजा इथली परिस्थिती खरं तर दुष्काळ सदृश्य झालीय. खारघरमधल्या तब्बल 125 सोसायट्यांमध्ये 30 ते 50% पाणी कपात लागू आहे. म्हणजे विचार करा, दिवसातला अर्धा वेळ नळाला पाणीच नाही. हो, आणि याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होतोय. बरोबर. पाणी नाही म्हटल्यावर एकच पर्याय उरतो, खाजगी पाण्याचे टँकर. लोकांना रोजच्या वापरासाठी, अगदी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टँकर मागवावे लागत आहेत. आणि हा खर्च खूप जास्त असणार नाही का? खूप जास्त. एका सोसायटीला महिन्याला हजारो रुपये फक्त पाण्यावर खर्च करावे लागतात. हा एक मोठा आर्थिक बोजा आहे. पण हे असं का होतंय? म्हणजे नवी मुंबई तर प्लॅन्ड सिटी आहे. मग इथे हे मागणी आणि पुरवठ्याचं गणित का चुकतंय? इथेच या समस्येचं मूळ आहे. गणित चुकतंय कारण शहराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास यात ताळमेळच नाहीये. अच्छा. आपल्या स्रोतांनुसार एकट्या खारघरमध्ये जवळपास 200 नवीन उंच इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बापरे, 200? हो. आणि लवकरच सुरू होणारं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोची तब्बल 25,000 घरांची नवीन योजना, या सगळ्यामुळे पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. म्हणजे नवीन लोकांना घरं दिली जात आहेत, पण पाणी कुठून येणार? हो, त्याचं नियोजनच नाहीये. मग आकडेवारी काय सांगते? किती तफावत आहे मागणी आणि पुरवठ्यात? आकडेवारी खूपच बोलकी आहे. बघा, खारघर आणि तळोजा भागाची पाण्याची एकूण मागणी आहे 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन, म्हणजे 100 MLD. ओके, 100 MLD. पण सिडकोकडून पुरवठा होतोय फक्त 82 MLD. म्हणजे रोज 18 MLD पाण्याची तूट आहे. अगदी. एक मिनिट, 18 MLD म्हणजे नेमकं किती? म्हणजे सामान्य श्रोत्याला याचा अंदाज यावा म्हणून. हां, खूप चांगला प्रश्न आहे. साधारणपणे एका व्यक्तीला दिवसाला 135 लिटर पाणी लागतं असं गृहीत धरलं जातं. या हिशोबाने 18 MLD पाणी म्हणजे जवळपास 1,33,000 लोकांची रोजची गरज भागेल इतकं पाणी. काय सांगताय? एवढं पाणी रोज कमी पडतंय? हो, आणि म्हणूनच नागरिक संतापले आहेत. त्यांचा थेट आरोप सिडकोवर आहे की तुम्ही नवीन बांधकामांना परवानगी देता पण आमच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करता. साहजिक आहे. एकीकडे नागरिक त्रास सहन करत आहेत आणि दुसरीकडे सिडको दुर्लक्ष करतंय. यावर कुणी राजकीय आवाज उठवतंय की नाही? कारण हे सगळं प्रशासनाच्या अखत्यारीत येतं. नक्कीच. आणि इथेच या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होते. आपल्याकडे इकॉनॉमिक टाइम्सचा रिपोर्ट आहे. काय म्हणतोय तो रिपोर्ट? त्यानुसार भाजपचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या पाणीटंचाईसाठी थेट प्रशासकीय उदासीनता आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणीचोरीला जबाबदार धरला आहे. त्यांनी थेट चोरीचा उल्लेख केला आहे, तरी आकडेवारी दिली आहे का त्यांनी? हो, आणि तो आकडा खरंच धक्कादायक आहे. नाईकांच्या दाव्यानुसार बारवी धरणातून नवी मुंबईसाठी येणाऱ्या पाण्यातून दररोज 40 MLD पाणी चोरलं जातंय. थांबा, काय म्हणालात? 40 MLD? हो, 40. आपण आत्ताच पाहिलं की खारघर तळोजात तूट आहे 18 MLDची आणि चोरी होते 40 MLDची. हो. हे तर अविश्वसनीय आहे. अगदी. आणि इथेच या समस्येचं खरं स्वरूप आपल्या समोर येतं. जेवढी अधिकृत तूट आहे त्याच्या दुप्पट पाणी तर रोज चोरलं जातंय. म्हणजे
याचा अर्थ असा होतो की समस्या पाण्याची उपलब्धता नाही तर वितरणातील अनागोंदी आणि एक प्रकारे संघटित गुन्हेगारी आहे. नायकांनी बोट थेट नगरविकास विभागाकडे दाखवलं आहे, जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतं. अच्छा. सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक नाहीत, त्यामुळे सगळा कारभार प्रशासक पाहतायत. त्यामुळे जबाबदारी थेट प्रशासनावर म्हणजे पर्यायाने सरकारवर येते. म्हणजे एकाच सरकारमधले एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांच्या विभागावर बोट दाखवत आहेत. पण या आरोपांपलीकडे त्यांनी काही दीर्घकालीन उपायांबद्दल सांगितलं आहे का? काही उपाययोजना? हो, त्यांनी त्याचाही उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भविष्यात पाण्याची गरज भागवण्यासाठी प्रस्तावित पोशीर धरणामध्ये नवी मुंबईसाठी 500 MLD पाणी आरक्षित ठेवण्यात आलं आहे. ओके, पण तोवर काय? बरोबर, तोवर काय? सध्याची समस्या तर चोरी आणि गळतीची आहे आणि त्यावर तातडीने कारवाई झालीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जे 40 MLD चोरीची गोष्ट आहे ती इतक्या मोठ्या प्रमाणावर कशी होऊ शकते? ही काही किरकोळ चोरी वाटत नाही. कोण करतंय हे? इथेच या कहाणीतला सर्वात गंभीर भाग येतो, टँकर माफिया. ही चोरी कोणी 1-2 माणसं करत नाहीत, तर यामागे एक संघटित टोळी कार्यरत असल्याचं आपल्या स्रोतांमधून स्पष्ट दिसतंय. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार बेलापूरच्या शहाबाज गावातला एक प्रकार तर खूपच धक्कादायक आहे. काय झालं होतं तिथे? तिथे काही जागरूक नागरिकांनी पाहिलं की 10,000 लिटर क्षमतेचा एक टँकर एकाच ठिकाणाहून तब्बल 60 फेऱ्या मारून गेला. 60 फेऱ्या? हो. त्यांनी अधिकाऱ्यांना कळवल्यावर ही मोठी चोरी उघडकीस आली. विचार करा, एका टँकरच्या 60 फेऱ्या म्हणजे 6 लाख लिटर पाणी एकाच ठिकाणाहून चोरलं गेलं. बापरे. ही तर दिवसाढवळ्या चाललेली लूट आहे. आणि ही चोरी करण्याची यांची पद्धत काय असते? यांची कार्यपद्धती खूप नियोजनबद्ध आणि धोकादायक आहे. उळवे आणि खारघरसारख्या भागांमध्ये तर पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला छिद्र पाडून किंवा वॉल तोडून पाणी चोरलं जातं. अरे देवा. आणि मग हे पाणी मोठ्या पंपांनी खेचून टँकरमध्ये भरलं जातं. म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करून लाखो लोकांच्या हक्काचं पाणी पळवलं जातं. म्हणजे आधी पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करायची आणि मग लोकांना टँकरने पाणी विकून पैसे कमवायचे, असा हा दुहेरी खेळ दिसतोय. अगदी तसंच. एका RTI कार्यकर्त्याने अनारजीत चौहान यांनी तर थेट महानगरपालिकेवरच म्हणजे NMMCवरच एक वेगळा आरोप केला आहे. काय आरोप आहे त्यांचा? ते पंपाने खेचून घेतात आणि विकतात. आणि हे चोरलेलं पाणी जातं कुठे? फक्त सोसायट्यांनाच विकतात की अजून कुठे? स्रोतांनुसार हे पाणी फक्त सोसायट्यांनाच नाही तर मोठ्या बांधकाम साईट्सवर आणि धक्कादायक म्हणजे एका मोठ्या सुपरमार्केटला सुद्धा विकलं जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. काय सांगताय? आणि या समस्येची गंभीरता आणखी वाढते कारण या माफियांचे राजकीय लागेबांधे असल्याचंही म्हटलं जातं. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते किंवा नागरिक त्यांच्या विरोधात तक्रार करायला घाबरतात. अवघड आहे. ठीक आहे, म्हणजे एकीकडे नागरिकांचा त्रास, दुसरीकडे प्रशासकीय आणि राजकीय उदासीनता आणि तिसरीकडे संघटित गुन्हेगारी. हे एक दुष्टचक्र आहे. या सगळ्याच्या मुळाशी नक्की कोणत्या प्रणालीगत गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं? आपल्या स्रोतांच्या आधारे विचार केल्यास यामागे 3 मुख्य कारणं दिसतात. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुनाट पायाभूत सुविधा. नवी मुंबईतील पाण्याच्या पाईपलाईन्स अनेक दशक जुन्या आहेत. त्या सतत फुटतात, गळतात आणि आजच्या वाढलेल्या लोकसंख्येचा भार पेलू शकत नाहीत. आणि दुसरं कारण? दुसरं कारण आहे पाण्याच्या वितरणातील प्रचंड त्रुटी. शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेत समन्वयच नाही. काही भागांमध्ये भरपूर पाणी येतं तर काही भागांमध्ये, विशेषतः जे पाईपलाईनच्या शेवटच्या टोकाला आहेत, तिथे कमी दाबाने पाणी येतं. बरोबर. आणि तिसरं कारण म्हणजे या सगळ्यामुळे शहरात एक डायल टँकर संस्कृती रुजली आहे. हो, हे खरंय. लोकांना आता सवय झाली आहे की पाणी नाही आलं तर टँकर बोलवायचा. हा पर्याय सोपा वाटत असला तरी तो आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खूपच घातक आहे. बरं, समस्या तर खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे, हे स्पष्ट झालं. पण यावर काही तोडगा आहे की नाही? काही उपाययोजना होत आहेत का? हो, सुदैवाने 2 स्तरांवर उपाययोजना सुरू झाल्याचं दिसतंय. एक आहे सूक्ष्म पातळीवर म्हणजे सोसायट्यांच्या पातळीवर. आणि दुसरा व्यापक पातळीवर म्हणजे संपूर्ण शहराच्या पातळीवर. बरोबर. आधी सूक्ष्म पातळीवरच्या उपायांबद्दल सांगा, ते काय आहेत? प्लॅनेट स्मार्ट सिटी सारख्या काही कंपन्या पुढे आल्या आहेत ज्या सोसायटींसाठी स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम बसवून देत आहेत. ही खूप रंजक संकल्पना आहे. ओके. यात पाण्याच्या टाक्यांमध्ये सेन्सर बसवले जातात जे पाण्याची पातळी सतत तपासतात. स्मार्ट पंप कंट्रोलर गरजेनुसारच पंप सुरू किंवा बंद करतो, ज्यामुळे विजेची आणि पाण्याची बचत होते. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची गळती आणि अपव्यय टाळला जातो. अगदी.
इतकंच नाही तर कुठे लपलेली गळती म्हणजे लिकेज असेल तर ते शोधणारं तंत्रज्ञानही यात वापरलं जातं. अच्छा. यामुळे सोसायट्यांना त्यांच्या पाण्याच्या वापराची अचूक माहिती मिळते, पाण्याची बचत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टँकरवरचं अवलंबित्व कमी होतं. हा एक प्रभावी उपाय वाटतोय, पण तो प्रत्येक सोसायटीला परवडणारा असेलच असं नाही. बरोबर. आणि मोठ्या स्तरावर म्हणजे संपूर्ण शहरासाठी काय केलं जातंय? लोकसत्ताच्या वृत्तानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने एक मोठी योजना आखली, बरोबर? हो, आणि ही योजना या समस्येच्या मुळावर घाव घालणारी ठरू शकते. कशी? ही योजना समजून घेण्यासाठी आधी सध्याची व्यवस्था समजून घेऊया. सध्या मोरबे धरणातून येणारं सगळं पाणी बेलापूरच्या पारसिक टेकडीवर असलेल्या एका प्रचंड मोठ्या टाकीत साठवलं जातं. ओके. आणि याच एका टाकीतून संपूर्ण नवी मुंबई शहराला पाणी पुरवलं जातं. एकाच मुख्य वितरण वाहिनीतून. यामुळे काय अडचणी येते? अडचण अशी होते की ही जलवाहिनी बेलापूर, वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि मग शेवटी ऐरोली अशी जाते. त्यामुळे जी उपनगरं या वाहिनीच्या शेवटच्या टोकावर आहेत, म्हणजे घणसोली आणि ऐरोली, तिथपर्यंत पाणी पोहोचता पोहोचता त्याचा दाब खूप कमी होतो. याच कारणामुळे या भागांमध्ये कमी दाबाने पाणी येण्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. अच्छा, म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचतच नाहीये व्यवस्थित. मग यावर उपाय काय काढलाय महापालिकेने? उपाय खूप महत्वाकांक्षी आहे. महापालिका आता पारसिक टेकडीपासून थेट महापेपर्यंत एक नवीन स्वतंत्र जलवाहिनी टाकणार आहे. वा. ही वाहिनी 14 किलोमीटर लांबीची आणि तब्बल 5 फूट व्यासाची असेल. यासाठी 188 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. याचा फायदा काय होईल? याचा फायदा असा होईल की शहरात 2 स्वतंत्र मुख्य जलवाहिन्या तयार होतील. ओके. एक जी आधीपासून आहे ती बेलापूर ते वाशी, कोपरखैरणेपर्यंत पाणी पुरवेल आणि ही नवीन वाहिनी थेट महापे, घणसोली आणि ऐरोली भागाला पाणी पुरवेल. म्हणजे भार विभागला जाईल. अगदी. दोन्ही वाहिन्यांमधील भार विभागला जाईल आणि संपूर्ण शहरात पाण्याचा दाब आणि वितरण संतुलित होईल. ही एक दीर्घकालीन आणि ठोस उपाययोजना आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. नवी मुंबईतील पाण्याची समस्या ही फक्त पाणी कमी आहे एवढी साधी नाही. नाही, अजिबात नाही. ती बहुस्तरीय आहे. यात नागरिकांचा रोजचा त्रास आहे, प्रशासकीय नियोजनाचा अभाव आहे, राजकीय संघर्ष आहे, संघटित गुन्हेगारी आहे आणि अनेक दशकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या पायाभूत सुविधांचा प्रश्नही आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच यावरील उपाययोजना सुद्धा तशाच बहुस्तरीय असायला हव्यात, की नाही? बरोबर. एकीकडे NMMCच्या नवीन जलवाहिनीसारख्या मोठ्या सार्वजनिक गुंतवणुकीची नितांत गरज आहे, तर दुसरीकडे प्रत्येक सोसायटीच्या पातळीवर तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचं सूक्ष्म व्यवस्थापन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हो, दोन्ही पातळ्यांवर प्रामाणिकपणे काम झालं तरच या समस्येतून मार्ग निघू शकतो. नक्कीच. नक्कीच. पण जाता जाता एक विचार मनात येतो जो आपल्या श्रोत्यांसाठी आहे. या सर्व स्रोतांमध्ये आपण पाण्याची चोरी थांबवणे, गळती रोखणे आणि नवीन जलवाहिन्या टाकण्यावर बोललो. हे सगळं वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे. बरोबर. हे सगळं पाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याबद्दल आहे. पण मूळ स्रोताचं काय? म्हणजे धरणं, नवी मुंबईत विमानतळ, सिडकोची नवीन घरं, डेटा सेंटर्स यांसारख्या प्रकल्पांमुळे पाण्याची मागणी भविष्यात आजच्यापेक्षा कित्येक पटीने वाढणार आहे. हो, मागणी तर प्रचंड वाढणार आहे. मग अशा परिस्थितीत फक्त वितरणातील त्रुटी दुरुस्त करून आणि नवीन पाईप टाकून ही समस्या कायमची सुटेल का? की नवी मुंबईला आपल्या पाण्याचे मूळ स्रोतांचा आणि एकूणच पाण्याच्या वापराच्या पद्धतींचा मुळापासून पुनर्विचार करावा लागेल? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.